आज आपण आशा वर्कर म्हणजे काय, त्या कोण असतात आणि त्या काय काम करतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ASHA आशा म्हणजे ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते आणि वर्कर म्हणजे कामगार किंवा कार्यकर्ता। आशा वर्कर विविध नावांनी ओळखल्या जातात, जसे आशा सेविका, आशा कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका, आशा बहू, आशा बहन, आशा संगिनी, आशा सहयोगिनी इत्यादी। आशा वर्कर ग्रामीण, दुर्गम, शहरी भागातील झोपडपट्ट्या, वस्ती इत्यादी भागांमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सेविका असतात। भारताच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे 2005 मध्ये सुरू केलेल्या नॅशनल रूरल हेल्थ मिशन म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाते। प्रत्येक खेड्यात एक आशा कार्यकर्ती असावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। आशा वर्कर प्रामुख्याने ग्रामीण भागातील आरोग्य प्रणालीचा एक महत्त्वाचा दुवा आहेत। त्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी, शहरी भागातील झोपडपट्ट्या, वस्त्या इत्यादी भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। आशा वर्कर सामान्यतः स्थानिक गावातील रहिवासी असतात। त्यांची निवड ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या सहभागाने केली जाते। आशा वर्करचे किमान शिक्षण 8वी ते 10वी पर्यंत असले पाहिजे। त्यांचे वय 25 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे। आशा वर्कर बनण्यासाठी विवाहित, विधवा व घटस्फोटित महिलांना प्राधान्य दिले जाते। नेतृत्व गुण, संवाद कौशल्य आणि समाजसेवेची आवड असणाऱ्या महिलांना आशा वर्कर बनण्यास प्राधान्य दिले जाते। तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून आशा वर्करला नियुक्तीपत्र दिले जाते। त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य, माता व बाल आरोग्य, लसीकरण, स्वच्छता, संसर्गजन्य आजार व रोग प्रतिबंधक उपाय याबाबत प्रशिक्षण दिले जाते। हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आणि सतत चालू असते। ग्रामीण भागात साधारणपणे 1000 ते 1500 लोकसंख्येमागे एक आणि शहरी क्षेत्रात 2000 ते 2500 लोकसंख्येमागे एका आशा वर्करची नियुक्ती केली जाते। सध्या भारतात 10 लाखांपेक्षा जास्त आशा वर्कर कार्यरत आहेत। ग्रामीण भागात सर्वाधिक आशा वर्कर कार्यरत आहेत। आशा वर्करची कार्ये व्यवस्थित पार पडावीत व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक गट प्रवर्तक महिलेची नियुक्ती केली जाते। आशा वर्कर आरोग्याबाबत अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात। त्या गावामध्ये आरोग्यविषयक जनजागृती आणि समुपदेशन करतात, जसे ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे, आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल माहिती सांगणे, समुदायातील आरोग्यविषयक गरजा ओळखणे आणि आरोग्य विभागाला कळवणे, लोकांना सरकारी आरोग्य योजनांची माहिती देणे इत्यादी। माता व बाल आरोग्याबाबत आशा वर्कर अनेक कामे करतात, जसे महिलांना प्रसूतीपूर्वीचे मार्गदर्शन करणे, त्यांना आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी प्रेरित करणे, स्तनपान आणि योग्य आहाराबाबत माहिती देणे, नवजात अर्भकांची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करणे, मुलांना लसीकरण केंद्रात आणणे, नसबंदीसारख्या कुटुंब नियोजन पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि गर्भनिरोधकांबद्दल माहिती प्रदान करणे इत्यादी। तसेच मलेरिया, क्षयरोग, अतिसार यांसारख्या आजारांवर प्रतिबंध व उपचार करण्यास मदत करणे, आजारी व्यक्तींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यास मदत करणे, किरकोळ आजारांवर प्रथमोपचार देणे, गंभीर आरोग्य समस्या असल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देणे आणि रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत करणे इत्यादी कार्ये आशा वर्कर पार पाडत असतात। आशा वर्करकडे ORS थेरपी, आयर्न फॉलिक ॲसिड गोळ्या, क्लोरोक्विन, डिस्पोजल डिलिव्हरी किट्स, निरोध, सॅनिटरी पॅड, तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या इत्यादींचा साठा उपलब्ध असतो। आशा वर्कर गावातील जन्म मृत्यूच्या नोंदी सुद्धा ठेवत असतात। त्या गाव पातळीवर अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवकांच्या विचार विनिमयाने कामे करत असतात। आशा वर्करना पूर्णपणे सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा नसतो। त्यांना निश्चित मासिक वेतन, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्वसमावेशक वैद्यकीय विमा यांसारखे फायदे मिळत नाहीत। आशा वर्करना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे मानधन मिळते। त्यांना मिळणारे मानधन त्यांच्या कामावर अवलंबून असते। आशा वर्करना कामानुसार 7,000 रुपये ते 13,000 रुपये मानधन मिळते। कोविड-19 महामारीच्या काळात आशा वर्करना त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली होती। WHO
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांना ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड देऊन सन्मानित केले होते। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।